हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला. आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो. संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं. भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवार 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही. टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजित पवारांना इशारा. वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स. वरळीत विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला. युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले. भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर निशाणा. सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली. आम्ही वरळीतील सिटिंग सीट सोडल्या, धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यात जाहीर मुलाखत, तर भिवंडी, उल्हासनगरसह कल्याण पूर्वसह लातूरमध्ये फडणवीसांची सभा. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान, शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्य एवढं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीका. महापालिका निवडणुकीत प्रचंड पाऊस पडणार, आंघोळ करून घ्या, सांगलीच्या प्रचार सभेत जयंत पाटलांचं मिश्किल वक्तव्य. सोनं 1,300 तर चांदी 9,250 रुपयांनी महागली. सोनं 1,37,500 रुपये तोळा तर चांदी 2,49,000 किलोवर.